नमस्कार, अल्फास टाइम्स मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे। मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष। आज 16 जून 2024 रोजी संघटनेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त 5 जून हा दिवस पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो। या निमित्ताने संघटनेतर्फे 56 वृक्ष लावून आपण झाडे लावा झाडे जगवा हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहोत। आणि यामध्ये आज मोटर वाहन निरीक्षक अभिजित गायकवाड साहेब तसेच पिंपरीचे अक्षय शहरकर साहेब जे काँग्रेस पर्यावरण विभागाचे सेल अध्यक्ष सुद्धा आहेत। हा आपण कार्यक्रम आयोजित केला होता। याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती। वृक्ष आणि त्याच्यामधून मिळणारा आपल्याला ऑक्सिजन हे किती महत्त्वाचं आहे। आपण पाहू शकता की आजच्या काळामध्ये वृक्ष कमी होत चाललेले आहेत। आज ऑक्सिजनची किती गरज असताना, पावसाची गरज असताना वृक्षच नसतील तर पाऊस येणार कुठून। आणि आजच्या तारखेला तुम्ही पाहू शकता, थोडंसं पाठीमागे बघा, इथे वृक्षांचं जंगल असण्यापेक्षा, झाडांचं जंगल असण्यापेक्षा तुम्हाला या सिमेंटचे जंगल दिसत आहेत। तर यासाठी आजच्या काळाची गरज आहे वृक्षारोपण कार्यक्रम घेणं। आणि हे जे कार्यक्रम आज आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे आयोजित केलं गेलं, त्याची संकल्पना होती आमचे रिक्षा चालक पदाधिकारी हितचिंतक महालिंग स्वामी यांच्यामुळे, आणि त्यांच्यामुळे आज हे शक्य झालं। आणि उपस्थित सर्व रिक्षा चालक पदाधिकारी तसेच ज्येष्ठ रिक्षा चालक या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे हे पर्यावरणाच्या दृष्टीनं तुम्ही आज ही जी झाडं लावली, पुढील 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर इथं सुद्धा तुम्हाला एक मोठमोठी अशी बाग झालेली दिसेल। आणि ह्याच्यामुळे तुमच्याच रिक्षा चालकांना याचा फायदा आहे। आणि हे जे काही केलेलं आहे हे भविष्याची पावलं तुम्ही ओळखलेली आहेत आणि त्या दृष्टीनं तुम्ही हे केलेलं आहे। हा इथं आज जे तुम्ही करताय ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे, तुमच्या व्यवसायाची वाढ होणार आहे। आणि ही पावलं तुम्ही ओळखली येणाऱ्या काळाची, त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो। आणि हा कार्यक्रम आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष शफीकभाई पटेल व आमचे अक्षय सर आणि मोडलिंग साहेब यांनी जे काळाची पावलं ओळखून हा जो कार्यक्रम केलेला आहे, असं मी सर्व रिक्षा चालक संघटनांना आवाहन करेन की त्यांनीही अशा परिसरामध्ये जाऊन, जिथे शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, गार्डन्स आहेत, जिथे जिथे तुम्हाला मोकळी जागा मिळेल तिथे असा कार्यक्रम घ्यावा आणि पर्यावरण चांगलं करण्याचा प्रयत्न करावा। आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, चालकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांचे आभार। नमस्कार, मी शफीक पटेल, आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष। आपल्या सर्वांना माहिती असेल की 20 जून 2024 रोजी फिटनेस विलंब शुल्काच्या विरोधात, अंमलबजावणीच्या विरोधात आपण जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय उपोषण आंदोलन ठेवलेलं आहे। तर माझी सर्व रिक्षा चालकांना व इतर सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच सर्व रिक्षा चालकांचे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा मी विनंती करतोय की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी घ्यावा। हे जे आंदोलन आहे ते कोणा एकाचं नसून सर्वांचं आहे, सर्वांचे प्रश्न आहेत। आणि आपण एका व्यासपीठावर एकजूट होऊन आलो तरच आपला एक जे आवाज आहे ते आपलं प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि आपण लवकरात लवकर याच्या विरोधात यश प्राप्त करू शकू। तर माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की 20 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी 10 वाजता सर्वांनी उपस्थित राहावं। धन्यवाद। जुलमी दंड हटवा, रिक्षा रद्द करा, रद्द करा, जुलमी दंड रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जुलमी दंड रद्द करा, जुलमी दंड हटवा, रिक्षा चालकांना वाचवा। खूप झाले निवेदने, आता फक्त आंदोलने, खूप झाले निवेदने, आता फक्त आंदोलने। बंद करा, बंद करा, रिक्षा परमिट बंद करा, बंद करा, बंद करा, रिक्षा परमिट बंद करा। रिक्षा परमिट गल्लीचे दंड झाले दिल्लीचे, रिक्षा परमिट गल्लीचे दंड वसुली दिल्लीचे, रिक्षा परमिट गल्लीचे दंड वसुली दिल्लीचे। खूप झाले निवेदने, आता फक्त आंदोलने। Bluetooth mode. बस Ready now.